नमस्कार मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे। राज्यातील महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याचा जी.आर. 30 जुलै 2024 रोजी राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे। मित्रांनो, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। मित्रांनो, योजनेची पात्रता आणि निकष। मित्रांनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे। एका कुटुंबातील शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल। तसेच मित्रांनो, 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल। योजनेची कार्यपद्धती। मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत गॅस सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। मित्रांनो, केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत असते। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी यांना प्रति सिलेंडर 830 रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येईल। या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही। मित्रांनो, दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल। दिनांक 1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत। मित्रांनो, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व लाभार्थी निवडीसाठी मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी एक प्रत्यक्ष जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहरासाठी नियंत्रक, शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल, तर संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत असेल। या दोन्ही समिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करेल। योजनेतील लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याची काळजी घेईल। निकषाची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित करेल। याशिवाय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राज्यस्तरीय समिती कार्यरत असणार आहे। तर मित्रांनो, आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्ससोबत। तोपर्यंत नमस्कार।